योजना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीनं निर्णय घ्या. निकृष्ट THR पुरवठा बंद करण्याची सिटूची मागणी. नाशिक जिल्ह्यातील योजना कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नाशिक जिल्हा सिटूच्या वतीनं जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. शालेय पोषण आहार कर्मचारी, स्त्री परिचर तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शालेय पोषण आहार आणि स्त्री परिचर कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यात महत्त्वाची कामे केली जात असून त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन होणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामाची कामगार उपायुक्तांमार्फत तपासणी आणि मूल्यमापन करण्यात यावे अशी कामगार उपायुक्तांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हा परिषदेकडून किमान वेतनाच्या निकषानुसार मानधन अदा करण्यात यावे अशी प्रमुख मागणी सिटूने केली आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये शासनामार्फत 6 महिने ते 3 वर्ष तसेच 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी वितरित करण्यात येणाऱ्या THR च्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचा THR पुरवठा होत असल्याच्या तक्रारी असून त्याचा थेट परिणाम बालकांच्या पोषणावर होऊ शकतो. त्यामुळे निकृष्ट दर्जाचा THR तातडीनं बंद करून संबंधित ठेकेदारांची चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बालकांचे आरोग्य आणि पोषणाशी संबंधित बाब असल्याने THRचा दर्जा शासनाच्या निर्धारित निकषानुसार असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तेची नियमित तपासणी करून बालकांना चांगल्या दर्जाचा आणि पौष्टिक THR उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सिटूच्या वतीनं करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी सिटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड देविदास आडोळे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड छाया जाधव तसेच कॉम्रेड अरविंद शहापुरे उपस्थित होते. योजना कर्मचाऱ्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या कामाचे शासनाच्या नियमानुसार मूल्यमापन व्हावे आणि अंगणवाडीतील बालकांच्या पोषणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी भूमिका सिटूच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संबंधित मागण्यांवर तातडीनं कार्यवाही न झाल्यास पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येऊ शकतो अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ.